अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे. बऱ्याच घरात घटस्थापना केली आहे. काही घरात फक्त सेवा केली जाते. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाचे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा महत्वाचे आहे. बघा, ज्या घरात म्हणजे घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तिची सेवा केली जाते. या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातं ते म्हणजे दुर्गाष्टमी. खरं तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, पण शारदीय नवरात्रीतील अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमी, ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलं आहे, अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस असतो. या दिवशी सेवा करायला चुकवायचं नाही. भले तुम्हाला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे जे काही दिवस 3-4 दिवस आहेत त्याच्या तुम्हाला काही सेवा करायला नाही जमले तरी चालेल, पण दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा झालीच पाहिजे. येथे 5 तारखेला म्हणजे उद्या 5 एप्रिलला दुर्गाष्टमी आहे. तर आता ही दुर्गाष्टमी साजरी कशी करायची, सेवा काय करायची ते बघूया. सर्वप्रथम दुर्गाष्टमीला आपण एक महत्त्वाचं काम करत असतो. ते म्हणजे काय, तर आपल्या दरवाजाला 64 योगिनी यंत्र लावायचं असतो. हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात अगदी 5-10 रुपयाला मिळून जाईल किंवा केंद्रात तुम्हाला मिळेल. आता 64 योगिनी यंत्र का लावावं ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर आपल्या घरात येणारा माणूस तुमच्या तोंडावर गोड गोड बोलेल आणि जे तुम्हाला मागून तुमच्याबद्दल जे काय आहे वाईट आहे ते चालूच असतं त्याचं. पण आपल्याला माहित नसतं ना की तो आपल्याबद्दल काय बोलतो. पण काही नाते असतात की इच्छा असून पण किंवा नसून पण ते निभावावे लागतात. आपल्याकडे येणारी ती व्यक्ती कधी वाईट दृष्टिकोनाने आपल्याकडे येऊ नये किंवा कुठल्याही त्याच्या मनात आपल्याबद्दल किंवा आपल्या घराबद्दल काहीतरी द्वेष असेल तर 64 योगिनी यंत्र हे काम करत असतं. किंवा त्याची कुठलीही वाईट बाधा नजर आपल्या घरापर्यंत येऊ देऊ नये. अर्थात तुमचं घर भाड्याचं असेल तरीही तुम्ही 64 योगिनी यंत्र लावू शकता. आता काय करायचं ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगते. दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरात कधी पण तुम्हाला हे यंत्र लावायचं आहे. या यंत्रामध्ये काय काय आहे बघा. या यंत्रामध्ये वास्तू यंत्र आहे, प्लस विजय पंचदशी यंत्र आहे आणि 64 योगिनी यंत्र आहे. आता हे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला यंत्र आणायचे स्वच्छ कपड्याने, चांगल्या कपड्याने, स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलने असेल किंवा गुलाबजल असेल याने स्वच्छ करायचं. त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा लावायच्या आणि हळद कुंकू अक्षदा लावून आपल्याला त्याच्यावर 11 माळे श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचे आहे. आणि हे करून झालेला आपल्या मुख्य दरवाजाच्या बघा, जो मुख्य दरवाजा सेफ्टी डोअर नाही, मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या भागाने चिटकून द्यायचं. म्हणजे काय, येणाऱ्याला हे यंत्र दिसेल असं लावायचंय. आता प्रश्न बघा, भाड्याच्या घरात लावू शकता का? ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये लावलंय मग एकदा लावल्यावर वर्षभर बघायचं नाही, आपल्याला ती सवय असते. खरं तर बघा, तुम्ही एकदा सेवा केली तर त्याचा काही आयुष्यभर फायदा तुम्हाला होणार आहे का? नाही. त्याच पद्धतीने हे असतं, जेवढी तुम्ही त्याच्यावर सेवा कराल, एखादी वाईट शक्ती, बाधा किंवा काही आलं तर त्या सेवेचा फायदा होतो आणि त्या सेवेची पॉवर कमी होते. म्हणून जसं आपण एखाद्या मोबाईलला, एखाद्या इलेक्ट्रिक वस्तूला चार्ज करत असतो त्याच पद्धतीने या सेवेने चार्ज करायचं असतं. ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये लावलेलं आहे त्यांनी ते काढा, परत स्वच्छ धुवा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि ती सेवा परत करा. मग या दुर्गाष्टमीला तो आपल्याला दरवाजाला तुम्ही परत चिटकू शकता. ज्यांनी केलं नाहीये ते करू शकता. अगदी ज्यांना नाही करणं झालं तर या शनिवार त्यांना कुठल्याही महिन्यातील अष्टमीला केलं तरी चालेल. पण ज्यांनी लावलं आहे महिलांनी ते व्यवस्थित काढा, त्याच्यावर परत सेवा करा आणि मग ते परत आपल्या मुख्य दरवाजावर तुम्ही चिटकवू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा, हे झाल्यावर लवंगा तर आपल्या घरात असतातच, तर आपल्याला लवंगाचं अर्चन करायचं असतं. म्हणजेच काय, दुर्गाष्टमीच्या दिवशी आई भगवतीची सेवा करणं अतिशय महत्वाचे दिवस मानला गेले आणि आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते. आता मी तुम्हाला आधी लवंगाचं अर्चन कसं करावं ते तुम्हाला सांगते. कुळदेवीच्या टाकावर किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावर लवंगाचं अर्चन करायचं असतं. लवंग हे माता लक्ष्मीला आणि आपल्या आई भगवतीला अतिशय प्रिय आहेत. लवंगाचं अर्चन करणं म्हणजे काय, ज्या पद्धतीने कुंकू अर्चन करतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन करायचं असतं. लवंगाचं अर्चन करत असताना लवंग व्यवस्थित अखंड घ्या, ज्याच्यावर फूल असणं महत्वाचं आहे. तुटलेली, खंडित झालेली लवंग किंवा अर्धवट लवंग घेऊ नका. हे लवंगाचं अर्चन किती वेळा करू शकता, तर बघा, आपण 108 वेळा लवंगाचं अर्चन करताना हा मंत्र म्हणायचे. तर मंत्र कुठला बघा, ओम ऐ ग्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमः नमो नमः. हा 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा. पुन्हा एकदा सांगते,
ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडा विचे नमो नमः नमो नमः. आता हे करताना बघा, आता लवंगाला जे वरती फूल असतं ते आपल्या साईडला करायचं आणि जो देठ असतो तो देवाच्या बाजूने करायचं. मग तर तुमची कुलदेवी कुठली असेल तरी सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, आता ते अर्चन करून झाल्यावर त्या लवंगाचं काय करायचं, हा मोठा प्रश्न पडतो. तर बघा, आम्ही 16 वेळा फक्त लवंग अर्चन केलं तर चालेल का? हरकत नाही, चालेल. आता त्या लवंगाचं काय करायचं, देवीला अर्चन केलेली वस्तू आता आपण जेव्हा नारळ फोडतो, अर्थात त्या नारळाचं गोडधोड करायचं असतं. कारण आपण ते सांबर वगैरे करतो किंवा जेवणात वापरतो ते अगदी चुकीचं आहे. कारण आपण जे देवाला वाढवलेलं असतो, देवाला अर्पण केलेलं असतं, त्याचं काहीतरी गोडच करायचं असतं. त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन केल्यावर ते काय भाजीत टाका, मसाले भातात टाका असं नाहीये. ते तुम्ही रोज खाऊ शकता किंवा तुम्ही चहात टाकून, चहात लवंग टाकून तुम्ही चहा करू शकता किंवा ती लवंग तुम्ही खाऊ शकता. आता खाल्ल्यावर जो चोथा असतो म्हणजे जे राहिलेलं असतं तर ते तुम्ही टाकून देऊ शकता. पण त्याचा भाजीमध्ये टाका असा वापर करायचा नाही. अगदी त्या लवंगा कोणीही खाऊ शकतो. आता मासिक धर्म असेल तर सेवा करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर आपल्या मिस्टरांना सांगा, जाऊबाईंना सांगा, सासूबाईंना सांगा, मुलगी असेल मुलगा असेल त्यांना सांगा, ते सेवा करायला त्यांना सांगा. लवंगाचं झालं, त्याच्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय, म्हणजे कुंकुमार्चन सुद्धा करायचंय. तर या दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन घरात झालंच पाहिजे. मग ते तुम्ही कुलदेवीच्या टाकावर करा, मूर्तीवर करा किंवा घरात फोटो असेल त्याच्यावर करा, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करा, यंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही करा. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय. आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला तो मंत्र म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो म्हणू शकता किंवा तुम्हाला जो येतो तो मंत्र म्हणू शकता किंवा नाहीच झालं तर तुम्ही श्रीसुक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन झाल्यावर आपल्याला आपला उद्योगधंदा बरकत यावी किंवा उद्योगधंदा चालावा याच्यासाठी एक तुम्हाला महत्त्वाची सेवा सांगणार आहे. तुम्हाला 16 लवंगा घ्यायच्यात. घरात लवंग असतात तर आपल्याला त्या 16 लवंगा व्यवस्थित फुलासहित 16 लवंग घ्यायच्यात. तर 16 लवंग एका वाटीमध्ये घ्या. एक लवंग हातात घ्यायचे, उजव्या हातात घ्यायचे. एक लवंग उजव्या हातात घ्या आणि महालक्ष्मी अष्टकम पठण करायचंय. महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि याचे अनुभव भरमसाठ आहेत. म्हणजे खरं तर महालक्ष्मी अष्टकम कसं पठण करायचं याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे. ती मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता थोडक्यात सांगते. बघा, श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. खरं तर महालक्ष्मी अष्टकम हे 1 ते 8 ओव्यांपर्यंत असतं. नंतरची जी आहे ती फलश्रुती आहे. बघा, सगळं महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आणि एकदा करून झालं की ती लवंग उचलायची आणि साईडला ठेवायची. परत दुसरी लवंग घेऊन परत एकदा महालक्ष्मी अष्टकम वाचायचं, पठण करायचं आणि ती परत लवंग दुसरीकडे ठेवायचं. असं तुम्हाला 16 वेळा करायचं. म्हणजे 16 वेळा लवंग घेऊन 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. आता तुम्ही म्हणाल की सगळ्याच लवंग जर हातात घेऊन डायरेक्ट 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर चालेल का? तर नाही. प्रत्येक लवंगाचा एक मान असतो. कॉमन सेवा आणि एक स्वतंत्र सेवा यात फरक आहे. म्हणून लवंग उचलायची, तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आणि एवढंच आहे. तर ती जे तुमचं सगळं सेवा करून झाल्यानंतर त्या लवंगेचं काय करायचं, तर बघा, एक लाल कलरचं वस्त्र घ्यायचं. तुम्ही त्याच्यामध्ये लवंगा ज्या आहेत, आपण 16 वेळा पठण केलेले लवंग जे आहेत ते त्यात ठेवायचे आहेत आणि त्याला गाठ बांधायची आणि तुम्ही त्याच्यावर परत हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत, माझे जो काही उद्योगधंदा चालू आहे त्याला बरकत मिळेल, तर त्याला यश मिळू दे अशी प्रार्थना करायची. आणि ती गाठ बांधलेली जी आहे, जी वस्त्र आहे किंवा जी गाठ बांधलेली पोटली आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा कुठला पण धंदा असतो, अगदी तुमचं शिवणकाम असो, काही असो, जिथे तुमचा गल्ला आहे, जिथे तुम्ही लक्ष्मी ठेवता त्या ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचं आहे. समजलं? हे ठेवून झालं, परत जेव्हा शारदीय नवरात्री येते तुम्हाला तेव्हा ही सेवा परत करायची. या पद्धतीने तुम्हाला शनिवारी या सगळ्या सेवा करायच्या. दिवसभरात अगदी करा, पहाटेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचं पठण 16 वेळा आवर्जून करावं, 16 वेळा पाठ करावे. चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करणं अगदी नाहीच झालं तर शनिवारी चुकवायचा नाही. महाअष्टमी ज्याला म्हणून आपण ओळखतो, महाअष्टमी या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे. एक पाठ जरी झाला तर सोन्याहून पिवळं. एक पाठ दुर्गा सप्तशतीचा आवर्जून करा. तर मला माहिती आहे खूप स्वामी सेवेकरांच्या घरात पाठ चालू आहे. अगदी तुम्ही 2 अध्याय जरी पठण करत असाल तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी एक पाठ म्हणजे काय, 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचे. आता ही झाली सेवा. आता ज्यांना नाहीच करणं शक्य झालं तर त्यांनी 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा.
सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने दुर्गा पाठाचं फळ मिळत असतं. या चैत्र नवरात्रीला हवन करणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घ्या, थोडंसं अगदी तूप टाका आणि तुम्हाला आहुती द्यायला काही नाही जमलं तर तुपाची आहुती द्या. आणि ओम ऐ ब्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐ ब्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, ओम ऐ ब्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा हे तुम्ही करा. बघा, जेव्हा आपण स्वाहा बोलतो तेव्हा अर्थात आई भगवती तिचं मुख खोलत असते आणि तिथे अन्न ग्रहण करत असते. तुम्ही खिरीचा पण स्वाहाकार करू शकता. ज्यांना काही नाही जमत त्यांनी तुपाचा करा, अगदी थोडीशी खीर करा, देवासाठी आपण करू शकतो, त्याचा स्वाहाकार करा. चैत्र नवरात्रीमध्ये कुळाचार, कुळधर्म या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही कुळाचार कधी करायचं या संदर्भातील पण माहिती मी लवकरच देईन. पण ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे मिळवणूक करण्याचा प्रयत्न करा. हवन कोणी करू शकतं, बंधन नाही. आता चला इतकं जीव तोडून सेवा सांगितले कारण त्यामागचं कारण तेवढं महत्त्वाचं आहे. कुळदेवीची सेवा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा त्या पद्धतीने कुळदेवीची सेवा, कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.